करतोय. दुसऱ्या सत्राचा विषय आहे माझी जन्मठेप व्यक्तिदर्शन. सत्राचे प्रमुख वक्ते आहेत डॉक्टर विजय राऊत सर. सर, दुसऱ्या सत्रात आपले मनपूर्वक स्वागत करते आणि थोडक्यात परिचय करून देते. डॉक्टर विजय राऊत सर MA MPhil नेट PhD झाले असून श्री पंढरीनाथ कला वाणिज्य महाविद्यालय नरखेड येथे मराठी विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टर आशा सावदेकर यांचे साहित्य विश्व आस्वादक व चिकित्सक समीक्षा या विषयात सरांनी PhD पदवी प्राप्त केलेली आहे. BAच्या परीक्षेत नागपूर विद्यापीठात ग्रामीण भागातून सर्वाधिक गुण मिळाल्याबद्दल नागपूर विद्यापीठातर्फे स्वर्गीय शंकरराव गेडाम स्मृती पारितोषिकाचे सर मानकरी ठरले आहेत. MAच्या परीक्षेतही सरांनी गुणवत्ता यादीत 10वे स्थान मिळविले आहे. त्यांनी काव्य नक्षत्र या काव्यसंग्रहाचे तसेच अमृत दर्शन या ग्रंथाचे संपादन देखील केलेले आहे. दैनिक लोकसत्ता या वर्तमानपत्राच्या विदर्भ रंग या पुरवणीत कॅम्पस या सदरात स्तंभलेखन त्यांनी केलेले आहे. सरांचे विविध वृत्तपत्रात वाङ्मयीन व ललितलेख प्रसिद्ध झालेले आहेत. विविध ग्रंथात व नियतकालिकात सरांचे विविध लेख प्रकाशित होत असतात. विदर्भ साहित्य संघाचे 56वे साहित्य संमेलनात त्यांनी सहसंयोजक म्हणून कार्य केलेले आहे. विविध चर्चासत्र, परिषद, साहित्य संमेलनात सरांचा सक्रिय सहभाग असतो. असे बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्याला दुसऱ्या सत्राचे वक्ते म्हणून लाभलेले आहेत. त्यामुळे सरांचे भाषण ऐकणे आमच्यासाठी मेजवानीच ठरणार आहे. तेव्हा सरांना माझी जन्मठेप व्यक्तिदर्शन या विषयावर आपले विचार व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करते माननीय डॉक्टर विजय राऊत सर. धन्यवाद मॅडम. श्री विंझारी नगर महाविद्यालय नागपूर आणि मराठी प्राध्यापक परिषद या दोहोंच्या संयुक्त विद्यमाने अभ्यासक्रमावर आधारित आणि विद्यार्थ्याला केंद्रबिंदू मानून जो वेबिनार या ठिकाणी आयोजित केलेला आहे ते अतिशय असा हा स्तुत्य उपक्रम राबवताना महाविद्यालयाचे प्राचार्य मेत्रे सर, डॉक्टर राजेंद्र नाईकवाडे सर, डॉक्टर मराठी प्राध्यापक परिषदेचे सर्व पदाधिकारी या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि मला बोलण्याची संधी त्याबद्दल मी सुरुवातीला त्यांचे आभार सुद्धा मानतो. मला माझी जन्मठेप या आत्मचरित्रातील व्यक्तिदर्शन असा या निबंधाचा विषय दिलेला आहे किंवा चर्चेचा विषय दिलेला आहे. आता या व्यक्तिदर्शनामध्ये सुरुवातीला या आत्मचरित्रामध्ये सुरुवातीला आपण पाहतो तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रत्नागिरीच्या तुरुंगात असताना, मी आता विषयाला सुरुवात करतो वेळेची कमतरता असल्यामुळे, रत्नागिरीच्या तुरुंगात असताना म्हणजे 1911 ते 1924 या कालखंडामध्ये जे त्याच्या आधीचे जे कालखंड होते त्या जे वर्ष होते त्या वर्षांमध्ये जो वेदनादायी पट त्यांनी अनुभवला, सुरुवातीला मुंबई, भायखळा, ठाणे आणि त्यानंतर अंदमान येथे गेल्यानंतर अंदमानचं जे जनावरासारखं हालअपेष्टा सहन करणं आणि मरण यातना सहन करत जगणं, या सगळ्या गोष्टीचा एक भयंकर वेदनादायी पट आपल्याला अवतरताना दिसतो. आता या संपूर्ण आत्मचरित्रामध्ये डॉक्टर विनायक दामोदर सावरकर यांच्या बरोबरच इतरही पात्र आपल्याला ओघानेच आलेली दिसतात.
सुरुवातीला विनायक दामोदर सावरकर हे या आत्मचरित्राचे निवेदक म्हणजे आत्मचरित्रकार आहेत. त्याच्यामुळे या सावरकरांचा आपण क्षण पाहणार आहोत सुरुवातीला. पण त्याबरोबर जे येते त्याचा उल्लेख मी सुरुवातीला करून देतो की बलुची पेटी ऑफिसर त्या ठिकाणी तुरुंगामधली ही जी पदं आहेत, त्याच्यानंतर तिथे बारी साहेब आहे जो मूळचा आयरिश आहे, आयर्लंड मधला आहे आणि आयर्लंडवर त्यावेळेस जे इंग्रजांची सत्ता होती की त्या लोकांना इथे पाठवल्या जायचं म्हणजे हिंदुस्थानातील कैद्यांवर लक्ष ठेवण्याकरता. त्यानंतर इथे मिर्झा खान नावाचा पठाणी एक त्याच्या खालचा जो अधिकारी आहे त्याचंही चित्रण या आत्मचरित्रामध्ये येते. त्याचबरोबर सावरकरांच्या आगे मागे नंतर जे जे लोक आलेले आहेत, होतीलाल आहेत, उपेंद्रनाथ बॅनर्जी आहेत, सुरेंद्रनाथ बॅनर्जी आहेत, लाला हरदयाल, नंदगोपाळ, इंदुभूषण राय ज्यांना माणिक तोळा खटल्यामध्ये शिक्षा झालेली होती, ज्योतिषचंद्र पाल आहे, नानी गोपाळ आहे, ज्योतिषचंद्र पाल आहे, नंदगोपाळ म्हणून एक आणखी एक बंगाली तरुणाचं या ठिकाणी वर्णन येत असते. त्या सगळी व्यक्तिचित्रणे आपण सगळी पाहणार आहोत. वेळ आपण तेवढा म्हणजे ऍडजस्ट करण्याचा आपण प्रयत्न करू. सुरुवातीला आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांचं व्यक्तिमत्व आपण बघणार आहोत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विविध पैलू या माझी जन्मठेप या आत्मचरित्रात आपल्याला पाहायला मिळते. आपण जेव्हा सुरुवातीपासून पूर्वार्धाच्या 16 प्रकरणांमध्ये आणि उत्तरार्धाच्या 14 प्रकरणांमध्ये आपण जेव्हा संपूर्ण सावरकरांच्या या जन्मठेपेचा जेव्हा आपण विचार करतो, जेव्हा ते मांडणी आपण वाचतो एक म्हणजे आत्मचरित्रकार म्हणून, तेव्हा आत्मचरित्रकार आणि डॉक्टर वि.दा. सावरकर यांचे विविध पैलू म्हणजे अष्टपैलूपेक्षाही जास्त पैलू आपण असं म्हणू तर त्यामध्ये साहित्यिक सावरकर हा मला पहिला पैलू इथे मांडावा असं वाटतं. जेव्हा त्यांना अटक होते आणि अंदमानला प्रस्थान जेव्हा होते त्या बोटीने, महाराजा बोटीने अंदमानला प्रस्थान होत असताना त्यांचं साहित्यिक सावरकर म्हणून आपल्याला त्यांच्या व्यक्तिमत्वाचं जे दर्शन घडते ते आपण पाहू की या संपूर्ण समुद्रातून जात असताना आणि तिथे पोहोचल्यानंतर हे संपूर्ण पहाडा एवढं दुःख क्षणामध्ये विसरून हा माणूस एवढ्या तन्मयतेने त्या अंदमानाचं वर्णन, तिथल्या निसर्गाचं वर्णन करतात, हे खरंच वाखाणण्याजोगं आहे. म्हणजे यासाठी आपल्या हृदयावर म्हणजे 50 वर्षाची शिक्षा ज्या ठिकाणी भोगावी लागते असं मनात आल्याबरोबरच माणूस अर्धा गलित गात्र होऊन जातो. त्या ठिकाणी त्यांना ते हिरवगार तो सगळा डोंगर तिथला सेल्युलर जेलचा, त्यानंतर तिथली आंब्याची झाडे, त्यानंतर तिथली नारळाची झाडे आणि त्यामध्ये ते जावरा जातीचे लोक शंख शिपल्या घेऊन ते विकतात. हे संपूर्ण दर्शन जसं काही एक प्रकारचं प्रवास वर्णन वाटते. म्हणजे या एवढ्या मोठ्या शिक्षा भोगत असताना त्या माणसाला कोणता विचार यावा, त्याच्या पत्नीचा, त्याच्या कुटुंबाचा, आता माझं कसं होईल किंवा तिथे काळं पाणी कसं असते, या सगळ्या गोष्टीचा विचार न येता सावरकरांच्या साहित्यिक व्यक्तिमत्वाला तिथलं अप्रतिम जे निसर्ग सौंदर्य आहे ते अप्रतिम निसर्ग सौंदर्य त्यांच्या मनाला एक असा थंड गारवा त्या ठिकाणी आपल्याला देताना दिसतात. त्याच्यामुळे याच्यासाठी करेज जे पाहिजे ते करेज त्यांच्याजवळ होतं, म्हणूनच त्यांना आपण वीर सावरकर असं म्हणतो. त्याच्यानंतर दुसरा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आपण भाग पाहणार आहोत तो म्हणजे द्रष्टे, व्हिजनरी आपण ज्याला म्हणतो ते द्रष्टे सावरकर. म्हणजे कालातीतता, माणसाच्या विचाराची कालातीतता अजूनपर्यंत म्हणजे आताही आपल्याला आपल्या पूर्ण भारताच्या भौगोलिक म्हणजे या पूर्ण सभोवताल आपल्याला आपलं म्हणजे संरक्षण पाहिजे आहे आणि संरक्षण पाहिजे आहे त्यामुळे आणि कलकत्त्यापासून 600 किलोमीटर वर असणारा हा पूर्वेचा द्वार असा उल्लेख त्यांनी केलेला आहे की सामरिक दृष्टी आणि भौगोलिक दृष्टीने पूर्वेचा जर वार झाला तर पहिल्यांदा आपल्याला अंदमानात त्याला रोखता येईल, त्यानंतर कलकत्त्याचा तट त्या ठिकाणी रोकेल असं त्यांनी त्यावेळेस भाकीत करून ठेवलेलं आहे. म्हणजे आणि त्याच्यानंतर तिथे नंतर हवाई अड्डा आणि नंतर जे काही हिंदुस्थान सरकारने करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण त्यांनी जी मांडणी केली, त्यांनी जे विचार मांडलेले आहेत ते किती योग्य होते आणि भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने किती महत्वाचे होते ते द्रष्टे सावरकर या विचारातून आपल्याला हे जे
त्या अंदमानचं जे सामरिक महत्व भारताच्या दृष्टिकोनातून करतात, त्यामध्ये आपल्याला द्रष्टे सावरकर, व्हिजनरी सावरकर आपल्याला त्यांचं एक व्यक्तिमत्व समोर येताना दिसते. त्याच्यानंतर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक पैलू म्हणजे कुटुंबवत्सल सावरकर आहे. कुटुंबवत्सल सावरकर यासाठी सुरुवातीला जेव्हा ते ठाण्याच्या मुंबईच्या तुरुंगामध्ये असतात, तेव्हा त्यांच्या पत्नीसोबत त्यांचं बोलणं होत असताना त्यांचे भाऊ त्या ठिकाणी त्यांचा मेहुणा त्या ठिकाणी त्यांना भेटायला घेऊन येतो आणि अतिशय समजूतदारपणे आणि वैचारिक पद्धतीने ते त्यांच्या पत्नीची म्हणजे माई सावरकरांची सहानुभूतीपूर्वक त्यांची विचारणा करून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करतात. हे सगळं म्हणजे पत्नीविषयीचं प्रेम कुटुंबवत्सल जेव्हा जेव्हा त्यांना आपले बंधू इथे आहेत कोणी सांगते की तुमचे धाकटे बंधू सुद्धा पकडले गेलेले आहे दिल्लीच्या बॉम्ब प्रकरणामध्ये, धाकटे बंधू त्याच्यानंतर वडील बंधू जे आहे गणेश सावरकर, ते सुद्धा जेव्हा जेव्हा त्यांना दिसते, जेव्हा जेव्हा त्यांना म्हणजे खोकल्याची क्षयाची धाप येऊन बसते आणि माझा भाऊ माझ्याच आधी इथे कसा काय जेलमध्ये आला आणि त्याने मला जेव्हा पाहिलं तर तू त्या फ्रान्समध्ये न जाता जाता तू बॅरिस्टरी सोडून इकडे कसा काय आला, हाय रे माझ्या मनात त्यांना काय वेदना होईल, अशा प्रकारचे उद्गार त्यांच्या तोंडून निघतात. त्याच्यानंतर त्यांच्या पत्नीचा संवाद जो आपल्याला सुरुवातीला दिसून येतो म्हणजे ते म्हणतात की काय पत्र रूपाने लिहितात की पत्र लिहिलेले आहे की ते म्हणतात की मी अंदमानातून सुटल्यानंतर आपल्या झोपडीच्या पुढच्या मांडणीवर फुलांनी डबडब पसरलेल्या मोगरा, मालती, जाईजुई यांच्या लतावेलीशी आपले इष्ट संबंध जुळवून नांदू लागले. मला नटसम्राटाची आठवण येते ज्यावेळेस ते म्हणते की आपण घरी जाऊ, तेव्हा माझं हे अंथरुणही, ती कावेरी म्हणते की माझं अंथरुणही सुटून जाईल आणि मी सारवील, मग तुम्ही मोठमोठ्याने गप्पा मारत जात त्या नटसम्राला म्हटते. तर काय तो कल्पना विलास आहे जो या ठिकाणी त्यांची जी कुटुंब वत्सलता म्हणजे अशा ठिकाणी त्यांना ज्या प्रेमपूर्वक अशा शब्दांची इथे ते मांडणी करतात, तर खरोखर कुटुंब वत्सल सावरकर काय आहे ते मुद्दे आहे. पण आपण म्हणजे ते सगळे आपण एक घेण्याचा प्रयत्न करू. क्रांतिकारी देशभक्त सावरकर हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा नंतरचा पैलू आपण इथे लक्षात घेऊ. म्हणजे 18-19व्या वर्षीपासूनच त्यांनी देशकार्यामध्ये म्हणजे देशकार्यासाठी प्रेरित होऊन हे कार्य हाती घेतलेलं आहे. स्वतःच्या शिक्षणाचा बॅरिस्टरीकरिता त्यांना या सगळ्या गोष्टींमध्ये त्याग करावा लागला. जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर आपण कधीच सुटणार नाही, आपली मुक्तता कधीच होणार नाही, अशा व्यर्थ विचारात ते राजबंदी वा कैदी म्हणून राहिलेले दिसत नाही. हा विचार त्यांनी म्हणजे येतो त्यांच्या पुढे येईलच, ते गोष्ट येतो त्यांच्या मनामध्ये विचार, पण तो विचार यांच्यावर हावी होत नाही. यांच्यावर ते हे म्हणजे बळजबरी करू शकत नाही. म्हणजे क्रांतिकाराच्या स्वभावाचे आणखी काय काय दर्शन आपल्या भारताचे देशभक्त म्हणून तर ते समोर आलेलेच आहे. त्याचप्रमाणे त्या अंदमानामध्ये ज्या ज्या हिंदू कैद्यांवर किंवा राजबंद्यांवर तिथे अन्याय होताना आपल्याला दिसतो, म्हणजे जे पठाणी बलुची मुसलमान आहे किंवा मोठा बारी म्हणजे बारी साहेब आहे किंवा मिर्झा खान हा पठाण आहे, तेव्हा जेव्हा जेव्हा त्या हिंदू कैद्यांवर अन्याय होताना दिसतो ते अन्यायाच्या विरोधात संप पुकारतात. म्हणजे क्रांतिकारी हा गुण त्यांनी सोडलेला नाही, ते तत्व त्यांनी सोडलेलं नाही. म्हणजे मला जन्मठेपेमध्ये अद्दल घडली आणि अद्दल घडल्यामुळे आता हा असा करणारच नाही, हे जे इंग्रज सरकारला वाटत होतं त्याच्या अगदी विपरीत स्वभाव आहे तो. ते त्यांच्या याच्यामधलं तो पिंड आहे क्रांतिकाराचा, तो पिंड कसा जाईल, तो पिंड जाऊ शकत नाही. ते क्रांतिकारित्व त्यांच्या अंगामध्ये नसांमध्ये भिनलेलं आहे. त्याच्यामुळे ते तिथे पण तेच उपद्व्याप करतात की हिंदू समाजाला संघटित करणं, जे काही अन्न मिळते गोमीचे सापाचे अन्न, त्या भाजीपाल्या कापून नंतर जे काही काम कोलू फिरवायला लावणं, त्याच्यानंतर कथ्या कूट करणं, ह्या सगळ्या गोष्टीच्या विरोधात ते संप करून उठतात. इंग्रज सरकारला ते वेळोवेळी निवेदन देतात. त्याच्यामुळे ते देशभक्त आणि क्रांतिकारी सावरकर असं त्यांचं एक वेगळं व्यक्तिमत्वाचा एक पैलू आपल्याला दिसून येताना दिसतो. त्याच्यानंतर आपण पुन्हा एक त्यांच्या व्यक्तिमत्वाचा पैलू आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. नंतरचा पैलू आहे स्वधर्मरक्षक स्वातंत्र्यवीर सावरकर. स्वधर्मरक्षक स्वातंत्र्यवीर सावरकर हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचं वेगळं एक वैशिष्ट्य
वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी दिसून येतो की अंदमानातील जे जे पठाणी मुसलमान अधिकारी झालेले होते, अंदमानात जे पठाणी मुसलमान आलेले होते आणि ते हिंदू धर्माला बाटवण्याचा आणि हिंदूंना धर्म परिवर्तन करण्याचा त्यांनी जो सपाटा लावलेला होता की आला की जो एखादा कमजोर, आणि त्यांचं टार्गेट काय असायचं त्या पठाणी मुसलमानांचं, की त्यांचं टार्गेट असायचं की जे अल्पवयीन मुलं आहे आणि त्यांना जे हिंदू धर्मातल्या अल्पवयीन मुलं आहे त्यांना काय करायचं, मुसलमान झाला बाटला, याचा अन्न स्पर्श झाला बाटला, फुटाण्याचं मगानी उदाहरण सांगितलं मगाशी मॅडमने ते, की असं झालं की बाटला. पण हिंदू धर्मामध्ये म्हणजे अन्नाला शिवला तो बाटला, आणि तो हिंदू धर्मात पुन्हा येऊ शकत नाही असा त्यावेळेचा काळ, आणि ती जी समजूत होती ती समजूत त्या तुरुंगातही होती. त्याच्यामुळे त्यांनी असा नवीन फतवा, म्हणजे ते सुधारणावादीच होते ना, त्याच्यामुळे त्यांनी म्हटलंय की नाही, हे असं असं होऊ शकत नाही, म्हणजे स्पर्श झाला तर मुसलमान किंवा ख्रिश्चन बाटत नाही आणि हिंदू कसा काय बाटतो. त्याच्यामुळे त्यांनी हे कल्पना, त्यांचे जे विचार होती तिथल्या बंदीगृहातल्या लोकांची, त्यांनी म्हटलं की नाही, असं नुसतंच असं स्पर्शाने किंवा फुटाने घेतल्याने बाटू शकत नाही. पुढे नंतर ते त्याचे एक उपद्व्याप करतात की ते फुटाण्याचे पोते उचलून टाकतात आणि ते त्यांची गंमत पाहतात नंतर त्या पठाणी मुसलमानांची वगैरे वगैरे. ते खानपान या गोष्टीला त्यांनी ते म्हणजे एकत्र खानपान आणि स्पर्शा गोष्टीला त्यांनी विरोध केलेला दिसतो. म्हणजे आवाज. हा, तर त्या खानपानाचा जो मुद्दा आहे ते त्याच्यामुळे म्हणजे असं एका सोबत आपण जर जेवण केलं तर वाटू शकत नाही, असं एक सुधारणावादी विचार त्यांनी मांडण्याचा प्रयत्न, असं एक व्यक्तिमत्वाचा, अशा एका व्यक्तिमत्वाचाही परिचय आपल्याला त्यांच्या या गोष्टीमधून, या वर्णनांमधून आपल्याला झालेला दिसतो होतो. वीर सावरकर म्हणून आपण त्यांची एक इमेज आता लक्षात घेऊ की वीर सावरकर का बरं आहे, तर एकच तारा समोर आणि पाय तळी अंगार, गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार असं म्हणून, म्हणजे असं कुसुमाग्रज जेव्हा असं वर्णन करतात त्यांचं, ते खरंच वीर होते. ते वीर म्हणजे कोणत्याही वीरत्व म्हणजे जो 50 वर्षाची शिक्षा समोर पाहून तरी वाघासारखा डळकाळी मारतो, आपलं क्रांतिकार्य सोडत नाही, त्याला आपण वीर नाही म्हणणार तर आणखी काय म्हणणार. त्याच्यामुळे ही जी जन उपाधी आहे आणि हे जे वीरत्व आहे त्यांनी वेळोवेळी सिद्ध केलेलं आहे. कित्येक वेळा त्यांनी तिथे शिक्षा पण झालेली आहे. कोणाचा भाग घेतला, त्यानंतर नंदगोपाळचा भाग घेतात ते, उपेंद्रनाथ बॅनर्जीचा भाग घेतात ते, त्याच्यानंतर अनेक हिंदू बंद्यांचा ते भाग घेतात. तर हे वीरत्व नाही तर आणखी काय. म्हणजे वीरत्वाची आणखी कोणती व्याख्या आपण वेगळी करू शकतो जे सावरकरांमध्ये आपल्याला दिसत नाही, असाही माझा म्हणण्याचा एक या ठिकाणी मुद्दा आहे महत्वाचा. त्याच्यानंतर त्याच्यानंतर पुन्हा एक त्यांच्यामधला एक वाक्पटू सावरकर हा एक नवीन म्हणजे वेगळी बाजू त्यांच्या व्यक्तिमत्वाची आपल्याला समजून घ्यावी लागेल. वाक्पटू सावरकर, म्हणजे संवाद करण्यात कुशल आहे. प्रत्येक वेळी त्यांचा जो डिबेट चाललेला आहे तो डिबेट अतिशय मार्मिक आणि समोरच्या माणसाला एका क्षणार्धामध्ये ते गलित गात्र करून टाकण्याची क्षमता त्यांच्या या संवादामध्ये आपल्याला दिसते. म्हणजे कमिशनर साहेब, अंदमानातले बारी साहेब, सुप्रिटेंडंट, पेटी ऑफिसर, नंतर जे बारी साहेबाच्या जागेवर डिगेन्स साहेब म्हणून त्यांचे मेहुणे जे येतात त्यांच्या सोबत, त्याच्यानंतर सर कॅस्ट्रॉड नावाचे यांच्यासोबत जे चर्चा 2 पानांवर आलेली आहे, त्या बौद्धिक चाणाक्षपणे उत्तरे दिलेली दिसतात आपल्याला त्यांनी. ह्या सर्व घटना ज्या आहे त्या घटना अतिशय म्हणजे इथून मारलं, इथून त्यांनी म्हणजे घेतलं. म्हणजे हे गुलाबो सीताबोची जे आहे आता जो सिनेमा गुलाबो सीताबो, म्हणजे जे एक टर्म आहे उर्दू मधली की समोरच्याने काहीतरी बोलावं त्याचा प्रतिस्पर्धी त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळ्या पद्धतीने, धारदार पद्धतीने त्याला उत्तर द्यावे, ही जे टर्म आहे उर्दू मध्ये गुलाबो सीताबो. तर ही जे टर्म आहे इथे तिथे मला थोडस इथे त्याचा उल्लेख करावा लागतो की भारी बोलला की त्याच्यानंतर तो म्हणतो तुम्हाला कधी वेळ लागेल, म्हणजे त्याला तो वेळ लागलेच आहे. म्हणजे ते याला वेळ लागते आहे. क्रांतिकारी उल्हासकर दत्त म्हणून क्रांतिकारी आहे, तर उल्हासकर दत्त यांना जेव्हा वेळ लागते, वेळाच्या तुरुंगात नेल्या जाते, तेव्हा ते म्हणतात की का हो, तो बारी म्हणतो की का हो सावरकर तुम्हाला कधी वेळ लागेल. तर तो म्हणतोय, मग सावरकर असे म्हणतात की क्वचित तुम्हाला वेळ लागल्यानंतर मला वेळ. एवढं आणि संयतपणे, हळुवारपणे, एवढ्या पद्धतशीरपणे समोरच्याचं म्हणजे डिफेन्स कसा करायचा शाब्दिक, हे मगाशी प्राचार्य साहेबांनी म्हटलं की सेल्फ मॅनेजमेंट जे आहे, सेल्फ मॅनेजमेंट, ते सेल्फ मॅनेजमेंट सावरकरांमध्ये होतच ते, आणि म्हणूनच ते स्वतःमध्येच ती वीरता त्यांनी त्यांनी जागृत केलेला आहे.
उचलत नाही मग. आणि हे सगळी सिद्धता म्हणजे स्वतःला एक प्रकारे या मुळेच त्यांनी प्रिपेअर्ड केलेला आहे सगळ्या गोष्टीसाठी, तयार केलेला आहे. आणि हे तयारीपूर्वक त्यांनी आपल्या त्या व्यक्तिमत्वाची एक बांधणी केलेली आपल्याला दिसते. ते ते वाक्पटू सावरकर. त्याच्यानंतर आपल्याला हिंदी अभिमानी सावरकर म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक वर्णन आपल्या लक्षात येईल. हिंदी अभिमानी म्हणजे तिथे उर्दू भाषेला वाव होता. मी थोडा म्हणजे आता घाईघाईने घेतो. सर किती किती वेळ आहे निदान म्हणजे नाईकवाडे सर? आहे घ्या सर. आहे वेळ आहे माझ्या. बरं सर, ठीक आहे सर. तर म्हणजे हिंदी अभिमानी सावरकर हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक पैलू आपल्याला दिसून येतो. हिंदी अभिमानी त्यावेळी तिथे उर्दू शाळा पण आणि त्यामध्ये 1-2 वर्ग शिकवलेले लोकही उर्दू असा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे. त्याच्यानंतर ते पठाणी, बलुची हे लोक, काही मुसलमान लोक जे होते ते उर्दू बोलण्यामध्ये जे त्यांना जबरदस्ती करत होते त्या हिंदू राजकैद्यांना, तर ती जबरदस्ती त्यांनी त्या कमिशनर पर्यंत त्याची तक्रार केलेली दिसते की अशी जबरदस्ती चालणार नाही. आणि याच्यानंतर आम्हाला हिंदीचीच पुस्तके राम राम वगैरे घेण्याचा जो प्रकार आहे तो इंग्लिश मध्ये बोला, मग हे ते म्हणते सलाम असं घेत होते, ते हे म्हणत होते की नाही सलाम म्हणून घ्यायचा नाही तर राम राम घ्यायचा. तर तो मिर्झा खान आणि नंतर बारी या दोघांमध्ये ती चर्चा झालेली दिसते आपल्याला की हे हिंदीचं कसं काय, म्हणजे हे हिंदी अभिमानी आणि हिंदी स्वाभिमानी असे सावरकर सगळ्या लोकांमध्ये हिंदीची ज्योत पेटवत आहे. आणि तिथे उल्लेख आलेला आहे एक देश, म्हणजे ते हिंदी ही राष्ट्रभाषा व्हावी म्हणून ते प्रयत्न केले, तो उल्लेखही त्यामध्ये आलेला आहे की हिंदी राष्ट्रभाषा व्हावी. आणि या सगळ्यांचं त्यांनी एक संघटन तयार केलेलं आहे अंदमान मध्ये. म्हणजे त्यांनी एक सुधारणावादी चळवळच एक प्रकारे त्या ठिकाणी स्थापन केलेली दिसते. आणि त्याच्यामध्ये रोज ते चर्चासत्र घ्यायचं, एखाद्या चांगलं पुस्तक वाचायचं आणि त्यावर एका माणसाला मत मांडण्यासाठी वेळ देण्यात यायचा. तिथे त्यांनी एक कविताही त्यांनी लिहिलेली आहे की एक देव एक देश एक आशा, एक जाती एक जीव एक भाषा. हे हिंदीच्या संदर्भात त्यांनी म्हटलेलं आहे की हिंदी ही राष्ट्रभाषा व्हायलाच पाहिजे. बाकीचे लोक जे पंजाब मधले लोक, गुजरात मधले लोक जे त्यावेळी त्यांना विरोध करत होते, त्यावेळेस त्यांनी काय म्हटलं की पंजाब मध्ये की नाही असं नाही, मी माझ्या मराठीचं म्हणून राहिलो का की माझे मराठी आलाय तो संवाद त्या ठिकाणी की माझ्या मराठीचा नाही म्हणत आहे, मी तर हिंदीच्या बद्दल म्हणतोय. आणि हिंदी ही राष्ट्रभाषा झालीच पाहिजे असं त्यांना वाटत होते. म्हणून हिंदी अभिमानी सावरकर हा एक त्यांच्या व्यक्तिमत्वाचा वेगळा मुद्दा आपल्याला त्या ठिकाणी तो अधोरेखित करता येतोय. त्याच्यानंतर आपल्याला शिक्षण प्रसारक व सुधारणावादी सावरकर म्हणून आणखी एक पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वाचा इथे उलगडण्याचा प्रयत्न करतोय की अंदमानात जन्मठेपेच्या शिक्षेवर असताना की त्यांनी शिक्षण प्रसारक म्हणजे विविध कैद्यांना की एवढा मोठा काळ तर आपण असा विचारानेच नाही घालवू शकत, कामाने तर नाही घालू शकत. इथे मरण यातना आहे, जिथे बैल कोलू ओढतात तिथे माणसं कोलू ओढत आहे, खायला जे प्रोटीन आपल्याला पाहिजे आहे ते भेटत नाहीये. म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टीने आपण कमजोर झालेला आहोत. आणि अशा वेळेस आपल्याला कोण तारू शकेल, तर वाचनाशिवाय आपल्याला तरुणोपाय नाहीये. वाचन, दुसऱ्या त्यांच्या मंडळातल्या हिंदी कैद्यांनाही त्यांनी वाचनासाठी प्रवृत्त केलेलं आपल्याला दिसते की वाचा. हिंदी म्हणजे हिंदीच नाही पण जे पुस्तक आपल्याला वाचता येईल ते ती पुस्तकं आपण वाचली पाहिजे. म्हणजे शिक्षणाचा प्रसार त्यांनी अंदमानामध्ये तिथे त्यांनी शिक्षकाचीच भूमिका एक म्हणजे हे केलेली आहे, निभावलेली आहे. ते पुढे येतेच आपल्याला. म्हणजे वाचनालय त्यांनी सुरू केलेलं आहे. शिक्षणाचा मी जेव्हा शिक्षण प्रसारक आणि सुधारणावादी सावरकर असा उल्लेख करतोय त्यावेळेस त्यांनी वाचनालय सुरू केलेलं आहे की या सगळ्या कैद्यांना एक राऊंड झाला पाहिजे. सगळ्या कैद्यांनी आपली पुस्तके त्या वाचनालयात ठेवायची. पुढे नंतर माहित आहे की त्या वाचनालयाचं स्वरूप भव्य झालेलं होतं आणि त्याच्यामध्ये काही ते इंग्रज अधिकाऱ्यांनी त्या आपली पुस्तके त्या वाचनालयात आणून ठेवलेली होती. त्याचप्रमाणे आता नंतरचा आहे की उत्कृष्ट संघटक. म्हणजे जो माणूस क्रांतिकारी आहे तर तो संघटक म्हणजे सावरकरांच्या व्यक्तिमत्वाचे एवढे नानाविध पैलू आपल्याला दिसतात प्रत्येक वेळी. प्रत्येक त्यांच्या व्यक्तिमत्वाचा गुण हा एक नवीन गुण असतो. म्हणजे उत्कृष्ट संघटक आपण त्याला म्हणतो की जेल तुरुंगामध्ये असताना लपाछपीने आपल्या लोकांची, त्या राजबंद्यांची एक प्रकारचं संघटन तयार करून आणि या मुसलमानी किंवा त्या बलुची किंवा नंतर इंग्रज सरकारशी आपल्याला लढा द्यायचा आहे, त्याच्यामुळे एक संघटना आपण स्थापन केली पाहिजे. हिंदुस्थानला जागवायचं असेल, हिंदूंना जागवायचं असेल आणि आपल्यावरचा अन्याय जर आपल्याला खरंच दूर फेकायचा असता, आपण संघटना
आहे असं ते आपल्या असताना त्यांनी ते संघटन घडवून आणलेलं आहे. त्यांना माहित होतं. त्यांनी ते कौशल्य, ते स्किल जे आहे ते स्किल त्यांनी त्या ठिकाणी आपलं कामाला लावलेलं दिसते. सभा आयोजित करणे, तसेच त्यांच्यात राष्ट्रभक्ती आणि एकोपा वृद्धिंगत करण्याचे काम त्यांनी नित्याने केलेले आहे. सर्व कैद्यांना एकत्रित करून पठाणी आणि त्या मुसलमान वॉर्डरास बळजबरी करण्यास मज्जाव केला. आपण मी पाहिलं असेल की ते लोक धर्मांतर करायचे, तर त्या धर्मांतरासाठी काही म्हणजे आपली एक संघटना पाहिजे ना. त्याच्यामुळे त्यांनी त्या आपली एक उत्कृष्ट संघटन म्हणजे आपल्या विचाराशी, आपल्या धर्माशी, आपल्या राष्ट्राशी एकरूप असेल, मिळतं जुळतं असेल त्याच्या विचाराशी, ते संघटन त्यांनी त्या ठिकाणी तयार केलं. त्याच्यानंतर मला एक वाचता वाचता त्यांचा एक छोटासा म्हणजे एक पैलू आणखी जाणवलेला दिसतो की बॅरिस्टर सावरकर. बॅरिस्टर सावरकर कसे आहे, तर बॅरिस्टर सावरकर म्हणजे मला ते वाचताना असं आढळलं की इथे या माझी जन्मठेप या आत्मचरित्रामध्ये काहीतरी विधी शाखेतले शब्द आहे. आणि विधी शाखेतले शब्द असे म्हणजे मी लॉ कॉलेजवर असताना म्हणजे हॉस्टेलमध्ये 7-8 वर्ष घालवली. त्याच्यामुळे ते वकील मुलं काही होते ते त्यांचे शब्द मला ऐकायला मिळत होते. तर ते काही शब्द विविध पेज पृष्ठावर आलेली आहे, ते त्यांनी त्या विधी शाखेतल्या याच्यामध्ये मांडलेले आहे. आणि त्या आता साधारण माणूस हे शब्द आपल्याला माहित नसते, आपल्याला माहित नसते हे शब्द, पण ते विधी शाखेतले शब्द कोणकोणते आहे. 26 पेज नंबरवर म्हणतात ते की दंड विज्ञान, नंतर 101 पृष्ठावर आहे पॉलिटिकल प्रिझनर, कारागृह शिक्षेसाठी त्यांनी कॉग्निजेबल क्राईम असा शब्द वापरला. कॉग्निजेबल क्राईम, प्रतिवेदितला त्यांनी रिपोर्ट असे शब्द आलेले आहे. शिक्षेकरी म्हणजे टर्म कन्व्हिक्ट, दंडविधान, क्रिमिनल लॉ, बंदी पत्रके, प्रिझनर सीट, अंतस्थ कॉन्फिडेन्शियल, विचाराधीन अंडर ट्रायल, वैध वैध मार्ग म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल, राजक्षमा म्हणजे ॲम्नेस्टी, आणि ऑर्डर अँड डिसिप्लिन ऍज लेट डाऊन बाय रेग्युलेशन म्हणजे नैर्बंधिक शिस्त, आणि अभिवचन म्हणजे ऑन परोल. असे जे शब्द सावरकरांनी या ठिकाणी वापरलेले आहे, त्याच्यामुळे त्यांचं बॅरिस्टर सावरकर हे आणखी एक व्यक्तिमत्व या त्यांच्या आत्मचरित्रामधून आपल्याला दिसून येते. खास ते या 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 विधी शाखेतल्या लॉ मधल्या शब्दांमुळे असं मला वाटते. त्याच्यानंतर अभ्यासू सावरकर म्हणजे सावरकर चिंता करत बसले, म्हणजे आयुष्यभर चिंता करत बसले. त्या 50 वर्षात जे 10-14 वर्षाची शिक्षा झाली एकंदरीत पूर्ण, त्याच्यामध्ये ते म्हणजे फक्त त्यांनी विचार केला नाही, विचार तर केलाच आहे, पण निवळ मरणाचं हे काही चिंतन, मरण चिंतन केलेलं दिसत नाही. त्या ठिकाणी त्यांनी विविध याचा अभ्यास त्यांनी मांडणी माहिती याचा स्पेन्सर म्हणजे त्या तुरुंगातल्या भिंतीला कागद मानायचा किंवा खिळा किंवा विटाचा तुकडा घेऊन त्याच्यावर लिहायचं, आणि नंतर आपल्या या ठिकाणी दुसरा माणूस कोणीतरी येईल, म्हणजे दुसरा कैदी कोणीतरी आपल्या तुरुंगाच्या कोठडीत येईल, कारण कोठड्या बदलत असत, तर तेव्हा येईल, तर तेव्हा त्याला या कोठडीतलं हे सगळं माहित व्हायला पाहिजे. ते म्हणून आठवून 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 रामायण, महाभारत किंवा इतर वेदामधले स्पेन्सर आहे, मिल आहे, म्हणजे गुरु गोविंदाचं सिंगाचं ते चरित्र त्यांनी त्या ठिकाणी वाचन म्हणजे म्हणजे चिंतन केलेलं आहे, लिहून काढलेलं आहे. कमला नावाचे म्हणजे कमला गोमंतक, म्हणजे हे अभ्यासू सावरकर, आणि ते हे सगळं ज्ञानार्जन त्यांनी चिंतन करून केलेलं आहे. कारण पुस्तकं त्यावेळी त्यांना मिळायची, पण ते खूप कमी मिळायची. म्हणजे दगडाचा विटेचा म्हणजे तुकडा घेऊन ते त्यावर लिहत असतील. राज्यशास्त्रातील, अर्थशास्त्रातील, भूगोलातील, इतिहासातील महत्वाच्या सिद्धांतावर त्यांनी चर्चा केलेली दिसते आपल्या सहकाऱ्यांसोबत. त्यांची जी संघटना रात्री बसायचे ते लोक, त्यांच्यासोबत त्यांनी चर्चा केलेली दिसते या सगळ्या विषयावर. म्हणून ते अभ्यासू सावरकर. आणि ह्या अभ्यासू सावरकर हे अभ्यास त्यांचा असल्यामुळेच म्हणजे ते एवढ्या तर्कशुद्ध पद्धतीने दुसऱ्यासोबत ते वैचारिक वाद घालू शकत होते, जसं त्या बारी साहेबासोबत होता. शिक्षक म्हणूनही सावरकरांचा उल्लेख करावा लागेल आपल्याला, शिक्षक म्हणून त्यांचे, कारण त्यामध्ये जे काही जे न शिकलेले लोक यायचे,
हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक पैलू आपल्याला दिसतो. तिथे न शिकलेले लोक आहेत त्यांना ते शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे काही उल्लेख आलेले आहे. रात्रीच्या सभा आयोजित करून त्या राजकैद्यांना शिकवायचे, ते असं बोलायचं, त्यांना सांगायचं की हिंदी पर्यंत हे हिंदीचे काही शब्द, तर त्यांना काही वेळ आठवणीत राहायचं, नंतर ते विसरून जायचे. असा आपल्याला त्या सावरकरांनी त्या आत्मचरित्रात अशी नोंद केलेली आहे. तुरुंगाच्या बदलत्या खोल्यामधून ते जो जो त्यांनी आपला ज्ञाननिष्ठेने हा यज्ञ चालू ठेवलेला आहे, शिक्षक या भूमिकेचा यज्ञ असं मला वाटते, की आपल्या सोबतच्या सहकाऱ्यांना सुद्धा म्हणजे सगळं ज्ञान मिळालं पाहिजे आणि इथे शिक्षित झाला पाहिजे असं त्यांना वाटतं. आता हे एवढे एवढे हे पैलू जे आहे हे सावरकरांचं हे व्यक्तिदर्शन म्हणून मला महत्वाचं वाटते. याच्यानंतरही काही मुद्दे याच्यामध्ये आहे, पण मी त्याच्या पुढे जातोय. नंतर म्हणजे सावरकर हे एक पात्र, एक व्यक्तिदर्शन आपण पाहिलेलं आहे. आता त्यानंतर आता सावरकरांचं मन हे सुद्धा एक व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी येते. प्रति सावरकर म्हणून आपण त्याचा विचार करू शकतो. कारण हा एवढा मोठा जो वेदनेचा पट आहे, तो वेदनेचा पट एकटा माणूस म्हणजे स्वतः म्हणजे एकटा माणूस कधी सहन करू शकत नाही. तर त्यांच्या जोडीला कोण होतं, तर त्यांचं मन होतं. तुम्ही पहा, तो वाचल्यानंतर म्हणजे रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, असा जो तुकारामांनी आपल्या मनाचा संवाद आणि मनातली खळबळ जशी व्यक्त केलेली आहे, तशी प्रत्येक वेळी सावरकरांनी आपल्या मनाचा आणि बुद्धीचा जो म्हणजे तर्कशुद्ध त्यांचे जे विचार संवाद जो झालेला होता, आपलाची वाद आपणाशी, तर हा आपला वाद जो आहे, तो आपला वाद संवाद जो आहे तो त्यांनी स्वतःच घडून आणलेला आहे. कधी कधी बुद्धी त्यांच्या विचारावर स्वार व्हायची, विवेकावर, आणि कधी कधी त्यांचे मन त्या बुद्धीवर स्वार व्हायचं, आणि कधी कधी बुद्धी त्या मनावर स्वार व्हायची, आणि यांच्यामध्ये द्वंद्व सुरू असायचं. तेव्हा या सगळ्या याच्यामध्ये सावरकरांना म्हणजे सावरकर म्हणजे एक पॉझिटिव्ह वे त्यांना त्या ठिकाणी एक चांगला मार्ग, सकारात्मक मार्ग आपल्याला त्या ठिकाणी त्यांना सापडत असल्याचं दिसून जात. म्हणजे म्हणजे या माहित बाप्पा, काल कोणतरी माझे फोटो काढले आम्ही ड्रेस. तर 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 यामध्ये ते म्हणतात की एका स्वतःला कधी कधी त्यांना वाटायचं, आता रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, त्यांना वाटतं की एका दोरीच्या झटक्याशी आयुष्य संपून टाकावं, असे विचार त्यांच्या मनामध्ये येते. त्यांचं मन हे एक पात्र म्हणून आपल्याला विचार करावा लागतो. मग त्याचा विवेक बुद्धीवर मात करून हीच खरी देशसेवा अशी समजावणी ते करताना दिसले. का भोगतोय आपण दुःख, तर असं समजायचं ना, की हेच खरी देश आपल्या नशिबात आलेली आहे, तर म्हणून हे दुःख आपण भोगतोय, हेच आपलं हेच आपलं दैव आहे असं समजून घ्यायचं आहे. आणि आपण क्रांतिकारी आहोत, आणि ज्या कार्यासाठी आणि सिद्धीसाठी आपण हे व्रत घेतलेले आहे, अंगीकारलेले आहे, निदान ते पूर्ण होईस्तोवर तरी आपण जगले पाहिजे, असं त्यांचं मन त्यांना म्हणायचं. काही संवाद त्यांच्या मनाशी होताना उत्तरार्धातील 3ऱ्या प्रकरणात जो संवाद आलेला आहे, तो उदाहरणादाखल मी या ठिकाणी नमूद करतोय. की काय म्हणतात ते, एकांतवास केव्हा केव्हा अगदी असह्य होऊन जाईल. ते त्यांच्या शब्दात म्हणतात की एकांतवास कधी केव्हा केव्हा अगदी असह्य होऊन जाईल. कोणीतरी प्रेमाची ओ मारावी, कोणाला तरी स्नेहाने बस म्हणावे, अशी उत्कट इच्छा होईल. पण ममतेचा मनुष्य त्या निष्ठुर कारागृहात कोण मिळणार. मनाला खात राहावे, रिकाम्या लांबलचक रात्री सरता सरता नाहीशा व्हाव्यात. नवीन स्नेह, नवीन घटना, नवीन आशांचे खाद्य न मिळाल्याने मनाने स्मृतीच्या पटलावर जुन्या आठवणी, जुन्या घटना, जुनी स्मरणे काढून त्यांच्याशी खेळत बसावे. पृष्ठ क्रमांक 296 आणि 97 वर हा उल्लेख आलेला आहे. म्हणजे आणि प्रत्येक वेळेस मरणोन्मुख शय्येवर या प्रकरणामध्ये आणखी तो सहसंवाद चाललेला आहे त्यांच्या, म्हणजे मनासोबत संवाद केला. त्याच्यामुळेच त्यांना मी माझ्या असं वाटते की त्यांना एक चांगला उत्तम मार्ग जगण्याचा सापडला. जर त्यांचा स्वतःची संवादच झाला नसता तर कदाचित सावरकर कधीचेच क्रांतिकारी म्हणून संपले असते, ते एवढे वर्ष जगूच शकले नसते. पण त्यांचं मन म्हणजे इनर व्हॉइस जो आहे त्यांचा, म्हणजे आतला आवाज जो आहे, तो आतला आवाज अतिशय त्यांना प्रेरणादायी होता असं वाटते. ते म्हणतात त्यांची प्रकृती बिघडली होती, तेव्हा ते म्हणतात की आज आपल्याला जे इथे रोग झालेला आहे, रोग राजवाड्यातही असतात ना, सर्व दोष कारागृहावर लादणे कसं काय शक्य आहे. कारागाराच्या कल्पनेने अधिक दुःख सहन करू नकोस. तसेच ते म्हणतात कारागृहारीय जीवन बाहेरच्या जीवनावरून
फारसे अधिक निरर्थकही नाही. एवढा पॉझिटिव्ह विचार त्या एवढ्या 50 वर्षाच्या शिक्षेच्या विचारानेच माणूस जिथे थंड होऊन जावा त्या ठिकाणी ते म्हणतात की अरे हे काय, म्हणजे एवढं निरर्थक नाही ना हे, बाहेरचं जीवन जेवढं निरर्थक आहे त्याच्यापेक्षा ते निरर्थक नाहीत असंही ते स्वतःच्या मनाची बतावणी करतात. त्याच्यानं म्हणजे व्हिक्टर ह्युगोची एक मला इथे आठवण कुठेतरी वाचलं होतं, ते नमूद केलं होतं डायरीत की ते व्हिक्टर ह्युगो ते म्हणतात की माणूस म्हणजे फाशीची शिक्षा झालेला, म्हणजे माणसाला सगळ्यांना फाशीची शिक्षा झालेली आहे आणि ही फाशी शिक्षा झाली आहे, फक्त हे फरक एवढाच आहे का कधी कोणाला केव्हा होईल हे सांगता येत नाही. म्हणजे आपण ज्या टाइम झोन मध्ये प्रत्येक माणूस जगत असतो, तर ते सावरकरांनी तो टाइम झोन त्यांचा तो ठरवून घेतलेला होता की आपल्याला पॉझिटिव्हिटी आणायची आहे आपल्या विचारामध्ये, आणि विचारामध्ये आणली तर निश्चितच आपल्या जगण्यामध्ये पॉझिटिव्हिटी मिळेल, ते झालेलं दिसते आपल्याला. त्याच्यानंतर आणखी एक संवाद त्यांच्या मनाशी मोठा एक चांगला आहे की स्वतःचीच भलावण करतात ते आपल्या याच्यामध्ये. म्हणजे मोठमोठे म्हणतात की मोठमोठे शास्त्रज्ञ केवळ कृमी कीटकांचे व पशु पक्ष्यांचे जीवन क्रमाचा अभ्यास करण्यासाठी आयुष्य एखाद्या वारुळा पुढे व मधाशा पोळ्या पुढे काढून टाकतात. ते जर निरर्थक असेल तर तुझे तरी आयुष्य या कारागृहात निरर्थक आहे असे का म्हणून म्हणावे. पृष्ठ क्रमांक 363 वर तो भाग आलेला आहे. म्हणजे ह्या जो पॉझिटिव्ह विचार आहे त्यांच्या मनाशी चाललेला, आपलाची वाद आपणाशी, या वादातून वादे जैते तत्वबोधे, म्हणजे वादामधून आपल्याला जे काही तत्व, जे काही नवनीत सापडते आहे ते नवनीत त्यांना प्रत्येक वेळी सापडते आहे. हा त्यांचा आतला आवाज आहे. म्हणजे एक पात्र म्हणून त्या सावरकरांच्या या व्यक्तिमत्वाचा एक भाग म्हणून आपल्याला विचार करावा लागेल. एक पात्र म्हणून या आत्मचरित्राचा भाग म्हणून विचार करावा लागेल. नंतरचं एक महत्वाचं पात्र या ठिकाणी पात्र व्यक्तिदर्शन येते आहे. ते व्यक्तिदर्शन म्हणजे बारी साहेबांचं व्यक्तिदर्शन आहे. बारी साहेब हा कोण आहे, तर जे इंग्रजांचं राज्य त्या आयर्लंडवर होतं आणि तिथले जे आयरिश होते ते त्यांना सजा म्हणून एक शिक्षा म्हणून इकडे पाठवलं जायचं. म्हणजे क्रांतिकारी तिथे शिक्षा भोगतच होते अंदमानात, पण त्याचबरोबर यांनाही शिक्षा भोगावी लागलेली आहे. म्हणजे कित्येकदा तर त्या बारी साहेबांना जो आयरिश होता त्या बारी साहेबांना तर घरी जाण्यासही दिलेले नाही परवानगी, ते नंतर आपण पुढे पाहू. पण म्हणजे या बारी साहेबाचं व्यक्तिदर्शन कसं आहे ते सावरकरांनी कसं रेखाटलेलं आहे याचा विचार आपण करणार आहोत. की माझी जन्मठेप मधील पूर्वार्धातील या 8व्या प्रकरणात अंदमानच्या तुरुंगात जेलर म्हणून आयर्लंड मधील बारी साहेबाचे आपल्याला प्रथम दर्शन घडते. तो उत्तरार्धातील शेवटच्या त्याचा बारीचा अंत म्हणून आहे. म्हणजे बारी साहेबाच्या मृत्यूपर्यंत त्यांचा ते वर्णन आलेलं आहे. म्हणजे जवळजवळ 14-15 प्रकरण, एकूण 15 म्हणजे जास्त 20 प्रकरणापर्यंत आपण एक करू. हिंदू द्वेषी आणि राजबंदी द्वेषी अशा बारीच्या काही म्हणजे गोष्टींचाही त्यांनी उल्लेख केलेला आहे. सावरकरांकडून काही गुप्त माहिती जाणून घेण्याकरता सुरुवातीच जे दर्शन घडते बारीचं, ते त्यांना मित्र ते सांगतात की मी तुझा मित्र आहे असं समज बरं का, म्हणजे तू मला काही शत्रू समजू नको. असं बारी जो आहे तो आयरिश जो जेलर आहे, त्याचा जेलर पद आहे, त्याचं ते जेलरचं पद आहे. आणि तो जेलर जो आहे बारी, तो त्यांना म्हणतो की तू मित्र समज. आणि त्याच्या मनातल्या सावरकर नंतर 1857च्या संपाची माहिती, क्रांतिकारांची माहिती तो तुरुंगात त्यांना विचारतो सावरकरांना. म्हणजे सावरकरांची सलगी साधायची, सावरकरांची जवळीक साधायची. मी किती तुझा म्हणजे मित्र आहो, सखा आहो, केअरटेकर आहो, हितचिंतक आहो, हितचिंतक आहो असं दर्शवायचा. पण बारी तसा नव्हता. म्हणजे बारी प्रत्येक वेळी तो हिंदू द्वेषी कसा आहे हे सावरकरांनी तिथे नमूद केलेलं आहे प्रत्येक ठिकाणी. म्हणजे नंतर आणि तो काय करायचा की जाणीवपूर्वक तो हिंदू राजबंद्यांना कोठडी समोर पहारा देण्याकरता बलुची, मुसलमान आणि पठाण लोकांना ठेवत होता आणि त्याचा सदोदित प्रचंड छळ करत होता. त्यांची कारस्थाने म्हणजे हे सगळं म्हणजे प्रचंड छळ करण्याची कारस्थाने तो धर्मांतर वगैरे करून आणण्यासाठी त्यांना चिथावणी देत असे बाकीच्या मुसलमान आणि पठाणी लोकांना की या हिंदूंचं काय करू ना, तुम्ही धर्मांतर करा. आणि त्याच्या विरोधात मी हिंदूंची कोणतीही गाऱ्हाणी असली तर तो बारी साहेब ऐकत नव्हता. जाणीवपूर्वक कपटी भावनाने तो राजबंद्यांना वागणूक देत होता.
म्हणजे एकत्र बसण्याची त्याने मनाई केलेली होती. कितीही प्रकृती बिघडली तरी तो त्याची रुग्णालयाची सेवा सुद्धा नाकारीत होता. म्हणजे घरच्या कुटुंबियांना भेटीस तर कोणी परवानगी देतच नव्हतं. घाणीच्या कामाला, घाणी म्हणजे कुल फिरवण्याच्या कामाला लावल्या जाय, नारळाचा काथ्याकूट करण्याच्या कामाला, म्हणजे हा बारीसाहेब म्हणजे एवढा की नंतर वेद सुद्धा मारले जायचे. आणि म्हटलेलं आहे की एक असा वेद मारील तर 1 इंच तुझ्या पाठीच्या मागून रक्ताच्या ज्या चिंकाळ्या निघून जाईल, असं त्याने स्वतः त्याचा उल्लेख आलेला आहे. तो एक भास असतो सावरकरांना. पण वेद मारण्याच्या शिक्षा त्याचाही उल्लेख बरेचदा या ठिकाणी त्या बारीच्या निमित्ताने येतोय. तर हा मोठा खुबीने सावरकरांनी हा बारी रेखाटलेला आहे. हा बारी इतर पठाणी आणि मुसलमान लोकांना, हिंदूंना धर्मांतर करण्यासाठी प्रोत्साहन द्यायचा. इतर राजबंद्यांना, चलान, दरोडेखोर या सर्वांना तू सावरकरांपासून दूर राहा असे तो नेहमी नेहमी सांगत असायचा. सावरकरांशी कोणी बोलताना दिसला तरी सावरकर म्हणजे बोलला म्हणून त्याला शिक्षा 1 आठवड्याची जास्तीची शिक्षा दिली. आणि सावरकरांना तो तो जो बारी आहे तो नेहमी बॉम्ब गोलेवाले म्हणजे बॉम्ब गोळेवाले असं म्हणून त्याचा नेहमी त्यांचा उपमर्द करीत असे. सावरकरांच्या थोरल्या बंधूंना म्हणजे गणेश बाबाराव सावरकर यांना ते अतिशय हीनपणाने आणि उद्धटपणे वागवीत असे. बंदींना रात्री परसाकडे लागली तरी त्यांना कुठे जाऊ द्या. परसाकडे का बरं लागली? म्हणजे जे नैसर्गिक आपला विधी आहे तोही आपल्याला करण्याचा अधिकार नाही आहे, तर त्याच्यावर सुद्धा त्या बारीने बंदी आणलेली होती. आणि हे सगळे सुप्रिटेंडेंट कडे जाऊ नव्हते देत, तो कमिशनर पर्यंत जाऊ नव्हता देत. हे सगळे गोष्टी तो जो बारी आहे तो लपून ठेवायचा. आणि इथल्या इथे त्याच्या खालचा जो एक मिर्झा खान नावाचा, नंतर तो मिर्झा खानाचा तो छोटा बारी म्हणून ओळखला जायचा, तर त्याचं पण त्याच्याशी संगनमत करून हे दोघे जण नंतर या हिंदू धर्मातील लोकांवर, राजकैद्यांवर ते काय करायचं, अन्याय करायचे. सावरकरांना कोणत्या ना कोणत्या मार्गाने फसवण्याचा ते प्रयत्न करायचे. एक नंदगोपाळ नावाचा जो क्रांतिकाराचा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे या आत्मचरित्रात, त्यावेळी ते सावरकर आणि मग नंदगोपाळाचे सावरकर भाग घेतात की नाही, नंदगोपाळाने जे केलं म्हणजे खाण्यास नकार वगैरे दिला, त्याला छळतो तो बारी साहेब. आणि ज्यावेळी सावरकर म्हणतात की नंदगोपाळ बरोबर आहे, की नंदगोपाळाचं वागणं बरोबर आहे, त्याला तुम्ही चांगलं जेवण द्या तर नंदगोपाळ उठाव करणार नाही, त्याला वाचायला पुस्तक द्या, असा भाग घेतात सावरकर. तर तेव्हा बारीसाहेब सावरकरांना असल्या लोकांच्या तुम्ही नादी लागू नका अशी समज देते. दुसऱ्या लोकांनाही सांगते की तुम्ही सावरकरांच्या नादी नका लागू. सावरकर काय आहे, तिथे राहील आता 50 वर्ष, त्याच्यामुळे तुम्ही सुटलं पाहिजे लवकर, असं दुसऱ्यांनाही तो सांगायचा. राजबंद्यांना तुरुंगात कोणत्याही प्रकारचे पुस्तक वाचण्यास सक्त मनाई त्याने केलेली होती. नंदगोपाळ हा थिओसॉफिकल हिंदू धर्माची पुस्तके वाचली म्हणून वेडा झाला असं त्याने चक्क एका ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि सावरकरांनी याला विरोध केलाय की नाही, पुस्तकं वाचल्यानं माणसं जर वेडे झाले असते तर लोकांनी वाचलंच नसतं, त्याच्यामुळे हिंदू धर्माची पुस्तके वाचू नका असंही तो बारी साहेब पूर्ण त्या हिंदूंना सांगत फिरतो की अरे तो नंदगोपाळ जो आहे तो क्रांतिकारी, तो हिंदू धर्माची थिओसॉफी म्हणजे धार्मिक पुस्तके वाचली त्याच्यामुळे तो वेडा झालेला आहे. आणि तुम्हालाही तसंच वेड व्हायचं आहे का, त्याच्यामुळे तुम्ही पुस्तक वाचू नका अशासारखा एक नियम तो बनवतो, सांगतो. कित्येकदा हिंदू बंद्यांना वेत मारण्याची शिक्षा म्हणजे केली जाईल म्हणजे. आणि त्याची विशेष कृपा होती, तो बलुची पेटी ऑफिसर होता एक, आणि त्याच्यानंतर मिर्झा खान होता एक, त्याच्यावर त्याची विशेष कृपा होती. कुणी बलुची पेटी ऑफिसर जेव्हा कैद्यांच्या वाटणीचे दही बळजबरीने हिसकावून घेत होता, आणि मिर्झा खान सुद्धा त्यात सामील असे. मिर्झा खान सुद्धा काय करायचा, पोळ्या घ्यायच्या कैद्याच्या लपून खायसाठी. तर ते यांची तक्रार केली तर सावरकरांवर ते म्हणजे यांची तक्रार केली तरी बारी साहेब म्हणजे मिर्झा खानाची तक्रार केली सावरकरांनी, बलूची पेटी ऑफिसरची दही खातो लपून म्हणून याची तक्रार केली की कैद्याचं दही न पोळ्या खातात, तरी त्या बारी साहेबांनी त्या गोष्टीकडे त्यांनी लक्ष दिले नाही. त्यामुळे मग ते सावरकरांना म्हणतात की सावरकर तुम्ही सुशिक्षित आहात आणि सुशिक्षित आहे त्याच्यामुळे तुम्ही अडाणी लोकांबरोबर काही लागू नका, या बाकीच्या कैद्यांबरोबर लागू नका. त्याच नंतर बारीच्या आणखी एका गोष्टी म्हणजे अजून बारीच्या स्वभावाचं दर्शन आपल्याला घडते की इंदुभूषण नावाच्या क्रांतिकाऱ्याने जेव्हा बारीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करतो एक इंदुभूषण नावाचा क्रांतिकारी, त्यावेळी बारीने चौकशी सत्य लपून असे सांगितले की इंदुभूषण याने आपापल्या भांडणाच्या द्वेषास कंटाळून आत्महत्या केलेली आहे. पण ते काही खरं नव्हतं. एवढ्या छद्मीपणे आणि कपटीपणे तो हिंदू कैद्यांना ठेवित होता.
या सर्वांचा प्रत्येक सावरकरांच्या लेखणीतून आपल्याला त्या बारीचं हे सगळं व्यक्तिमत्व आपल्याला दिसून येतो. म्हणजे राजबंद्यांनी एकमेकांना गुपचूप बातम्या सांगणे म्हणजे शिक्षा असा नियम होता, तो बारी साहेबांनी केलेला होता. जर कुणी अशा बातम्या देताना दिसला तर त्याला वेच मारल्या जात होते. सावरकरांच्या धाकट्या बंधूंना जेव्हा दिल्लीच्या प्रकरणी बॉम्ब प्रकरणामध्ये अटक झाली, त्यावरून बारी सावरकरांना जाणीवपूर्वक भावाच्या नावावरून मानसिक छळण्याचा प्रयत्न करत होते. बारी साहेब आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यात नेहमी बौद्धिक चकमकी उडताना दिसतात. आणि एखादी गोष्ट मोठ्या कौशल्यपूर्ण रीतीने आणि छद्मीपणे सावरकरांजवळ सांगावी आणि सावरकरांनी त्याचे चोख उत्तर देऊन बारी साहेबाची क्षणार्धात भंबेरी उडून द्यावी, असे कितीतरी प्रसंग त्या ठिकाणी आलेले आहेत. उत्तरार्धातील चौथ्या प्रकरणात बंदिवान आणि प्रोफेसर परमानंद यांनी बारीला गलिच्छ शिव्या दिल्याबद्दल बारीला मारतोय तो परमानंद, तो एक कैदी जो आहे बंगाली कैदी, तो त्याला आई वडिलाच्या शिव्या, जो अर्वाच्य शिव्या देतो, त्याच्यामुळे तो परमानंद त्याला मारतो. म्हणजे मार खाण्याचा प्रसंगही बारीवर येतो. म्हणजे बारीच्या स्वभावाचे वर्णन करताना सावरकर काय म्हणतात ते वाक्य या ठिकाणी नमूद करतो. 338 पृष्ठावर ते वाक्य आलेलं आहे की बारीच्या सौजन्याप्रमाणे त्याची स्वभावातील चाणाक्षपणाही निर्भय होता. निर्भय नव्हते. जसे त्याचे सौजन्यही किंचित वक्र असे, तसे त्याचे चाणाक्षपणाही मूर्ख असे. कारण मूर्खपणाचे मूळ लक्षण जे स्वतःच्या शहाणपणाची मर्यादा ओळखणे, ते त्याच्यात स्पष्टपणे व्यक्त होत होते. म्हणजे एकदा तर त्याने स्वतःची डायरी काढली की सावरकरांना आपण गुपित विचारू, सावरकरांना आपण चांगले कसे आहो हे सांगण्याचा प्रयत्न करायचे. स्वतःची जी आन्निकी असते डायरी, तो शब्द वापरलेला आहे सावरकरांनी, तर ते काढले आणि त्यांनी म्हटलं की त्याच्याबद्दल पहा सावरकर, आम्ही तुमच्याबद्दल किती उदार भावनेनं लिहितोय आणि तुम्ही आम्हाला शत्रू समजता, असं म्हटलेलं. पण काही भाग ते गाळून राहिलेल्या डायरी वाचताना मुद्दाम हे सावरकरांच्याही लक्षात आलेलं असते की याने जे कठोर लिहिलं असेल आपल्याविषयी वाईट हे वाचून नाही दाखवत आहे बारी, आपल्याबद्दल जे जे चांगलं लिहिलंय ते वाचून दाखवत आहे. मग हे 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 सगळं आता बारीच्या मनातील, म्हणजे आपल्याला बारी करतो नाही सावरकरांनी रेखाटलेला की ख्रिसमसच्या दिवशी तो घरून काय आणायचा, नंतर फळावळ आणून द्यायचा. त्याची मुलगी रंगूनला शिकत होती. ते रंगून वरून जेव्हा जेव्हा भेटायला यायची तर बारी तिला भेटायला घेऊन यायचा सावरकरांकडे आणि तासनतास त्याची आणि त्याच्या मुलीची चर्चा चालायची. त्याची पत्नी जी आहे ती पत्नी किती स्नेहपूर्वक रीतीने म्हणजे त्यांना सांगायची की जास्त तुम्ही कैद्यांना त्रास देऊ नका. म्हणजे त्याची पत्नी त्या बारीची समजावायची की तुम्ही कैद्यांना त्रास देऊ नका. म्हणजे असे एक चांगले पैलू जे आहे. आणि त्या ख्रिसमसच्या दिवशी ते काय म्हणायचे, पेढे घ्या. तर ते म्हणायचे सावरकर की नाही, पेढे नाही पाहिजे, आम्हाला वर्तमानपत्र आणून द्या. तर बारी तेव्हा एवढा खुश असायचा की वर्तमानपत्र द्यायचं आणि त्याच्यानंतर ते पेढे पण, त्यांच्या मिठाई पण आणून द्यायचा. म्हणजे सावरकरांच्या कारावासातील विरोध सोडला तर तो त्यांच्याविषयी मनातल्या मनात खरंच आदर बाळगीत होता तो बारी. कारण जेव्हा जेव्हा बाकीचे लोक प्रवासावर येत होते इकडे अंदमानमध्ये, तेव्हा तेव्हा चांगले लोक बारी सावरकरांशी भेटायचे, तेव्हा बारीच्या मनात त्यांच्याविषयी एक आदर, बघ एवढा मोठा माणूस आहे सावरकर, पण तो प्रत्यक्ष बोलून नाही दाखवत होता आदर. मग सावरकरांनी त्याच्याबद्दल एक वाक्य म्हटलेलं आहे की निश्चितच की हा बारी जर मला दुसऱ्या परिस्थितीत जर भेटला असता, ते चांगलं वाक्य मला आवडलं त्या सावरकरांचं. ते म्हणतात की बारी जर अशा वेळेस दुसऱ्या परिस्थितीत भेटला असताना तो आमचा चाहताच झालेला असता. असे त्या बारी साहेबाविषयी एक चांगले उद्गार या ठिकाणी ते काढताना दिसतात. म्हणजे हे सगळे त्यांचं मरणापर्यंत नंतर हिंदुस्थानामध्ये येतात ते बारी. म्हणजे तिकडे त्या मार्गाने न जाता म्हणजे ते हिंदुस्थानात मार्ग बदलवतात, कारण सावरकरांचे काही लोक बॉम्ब फेकणार आहे आपल्यावर अशी चर्चा उठते. बारी घाबरून जातो. पण अतिशय जर्जर अवस्थेमध्ये नंतर शिव्या शाप घेऊन त्या कैद्यांचे तो नंतर बारीचा जे अंत होतो. थोडक्यात प्रकरण काही आलेले आहे याच्यामध्ये, ते उल्लेख करतोय मी आणि बस 5 मिनिटांमध्ये मी आटोपत घेतो, वेळ नाही आहे, वेळ संपत आलेला आहे. म्हणून पत्नी धाकटे बंधू आणि थोरले बंधू असा यांचा उल्लेख
उल्लेख या ठिकाणी आलेला आहे. त्यांच्या पत्नीचं व्यक्तिचित्रण थोडक्यात, पण ते जास्त बोलताना दिसत नाही. धाकटे बंधू यांच्याशी थोडीशी चर्चा झालेली नेहमी दिसते आहे. म्हणजे डॉक्टर नारायण सावरकर आणि गणेश सावरकर आणि माई यमुना सावरकर यांचे उल्लेख सुद्धा थोड्या थोड्या याच्यात आलेले आहे. छोटा बारी जो आहे, छोटा बारी आता विस्ताराने सांगितलं असतं, पण आता तो वेळ नसल्यामुळे छोटा बारी मिर्झा खान हा तो मुसलमान पठाण तंडेल तो होता. तो त्या लोकांच्या पोळ्या हिसकावून नंतर त्या हिंदू धर्मातल्या लोकांना तो जाणीवपूर्वक काय करून घेते की जाणीवपूर्वक त्यांना हिंदू धर्मामधून म्हणजे वाटवण्याचा प्रयत्न केला जातो. असे अनेक वर्णन त्या याच्यामध्ये आलेले आहे. नंतर जेव्हा मोठा बारी म्हणजे बारी साहेब जेव्हा मरण पावतात तेव्हा मिर्झा खान त्याची पूर्ण जी अकड आहे ती निघून जाते. आणि एकतर त्याच्यापर्यंत एवढं होते की सावरकरांनी आपल्याला काहीतरी करणी केलेली आहे बाबा, असं त्यांना वाटते आहे की आमचा हात दुरुस्त करून द्या असं ते म्हणतात आणि कृपा करा असं वगैरे ते वर्णन आलेलं आहे. सावरकरांनाही त्याचा एक किंचित अचंबा वाटतो की कसं काय होईल, आणि सावरकर म्हणतातही की त्याचा हात जो आहे तो औषधाने बरा झाला आणि त्याला वाटलं की यांनी बरा केला असे वर्णन आलेले आहे. नंदगोपाळ, लाला हरदळ्यार, उपेंद्रनाथ बॅनर्जी, इंदुभूषण राय, उल्हासकर दत्त या बंगाली तरुणाचं आत्मकथन या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे तो म्हणतो आहे की आपल्या देशामध्ये घाणा कोण ओढते तर बैल ओढतात, नाही इथे माणसं ओढतात. नंतर त्याला वेडेपणाचे झटके पण येतात याला, पण त्याला विजेचे शॉक दिले म्हणजे विजेचे धक्के दिले जाते. अंदमानच्या वेड्याच्या रुग्णालयात त्याला ठेवण्यात येते, त्याचे हाल केल्या जाते. नंतर मद्रासच्या एका रुग्णालयात त्यांचा शेवट होतो. उल्हासकर दत्त क्रांतिकारी 17-18 वर्षाचा एक क्रांतिकारक आहे. तो पोलीस अधिकाऱ्याच्या गाडीवर बॉम्ब फेकला, त्याच्यामुळे त्याला अटक केली जाते. पण इथे चांगलं अन्न मिळत नाही. तो नानी गोपाळ काय करतात, या तुरुंगात अन्न मिळत नाही म्हणून एक प्रकारे स्वतःच म्हणतात की मी आता आंघोळी करणार नाही आणि जेवही करणार नाही. तर त्याची भंग्याकडून स्नान केले जाते. ते उपाशी राहतात नानी गोपाळ, तेव्हा त्यांना नळीतून अन्न दूध वगैरे पाजल्या जाते. ते कपडे पण घालत नाही, थंडीत कुडकुडू आंदोलनच करतात एक प्रकारे. तर हे आणि त्याचा एक हट्ट होता की आम्हाला तुम्ही राजबंदी म्हणून वागणूक द्या, तुम्ही आम्हाला इतर कैदी म्हणून वागणूक देऊ नका. मग नंतर नानी गोपाळाला वेच मारण्याचे पण ठरवल्या जाते, फटके मारण्याचे, पण नंतर ते मुद्दा तो म्हणजे रद्द केला जातो. म्हणजे पुढे सावरकर त्याची म्हणजे अन्नत्याग, एवढा अन्नत्याग करतात की पुढे सावरकर त्यांना असे म्हणतात की तू जर अन्न ग्रहण करशील नाही तर मी अन्नत्याग करीन. त्याच्यामुळे तो सावरतो आणि अन्न ग्रहण करतो. म्हणजे नंतर ज्योतिषचंद्र पाल या तरुणाचे नंतर ते मडक्यात घाण त्याला असह्य होत होती, तिथेच मडकं राहायचं ना, छोटीशी खोली तिथेच घाण सगळी. नंतर शिपाईला म्हणते की तू हे मडकं तिकडे नेऊन टाकतो, म्हणतो की मी नाही नेत. नंतर तो तिथेच अन्न त्याग करतो. त्याला रक्ताची हगवण पण होते. एका महिन्यात तो वेड्याच्या इस्पितळात जातो. शेवटी त्याचा मृत्यू होतो. आपल्या नातेवाईकांना मरणापूर्वी तो एक संदेशही घेतो की तुम्हाला वाटत असेल की मी स्वर्गामध्ये स्वस्त बसलेलो, आपण नाही, मी पुन्हा येईन, पुन्हा येईन आणि काय करीन, मी पुन्हा या क्रांतिकाराचं काय घेईन म्हणजे क्रांतिकाराचा जन्म घेईन असं ते म्हणतात. अशा प्रकारे अनेक व्यक्तिचित्रण या ठिकाणी आलेले आहे. वेळेअभावी आपल्याला ते मांडता येऊ शकत नाही. आयोजकांचे मराठी प्राध्यापक परिषद, त्याच्यानंतर श्री बिंजानी नगर महाविद्यालयाचे प्राचार्य मेत्रे सर, डॉक्टर नाईकवाडे सर आणि डॉक्टर घरत सर, या सर्वांचं मी आभार मानतो. वाटमोडे सर, मोहोड सर या सर्वांचे आणि अभ्यासकांचे आभार मानतो. आणि मला याबद्दल बोलण्याची थोड्या वेळ संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. आभारी आहे. थांबतो.